प्रेम उपजित्वा निरोचन्ति ते समुत्तमं। प्रथमतः बुद्ध धम्म आणि संघ यातील रत्नाला वंदन करून अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पूज्यपदंत होळी महाथेर, अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघानुशासक पूज्यपदंत भौदीपालो महास्तरी, त्याचप्रमाणे जगविख्यात पूज्यपदंत डॉक्टर अरुण ज्योती मास्टर देशबंगाल, आमचे अखिल भारतीय भिक्खू संघाचे तेजर आदरणीय धर्ममित्र पूज्यपदंत डॉक्टर ज्ञानदेवजी महाथेर, पूज्यपदंत प्राध्यापक खेमधर्मोजी, आमचे धर्ममित्र श्रमण काटेंजी नवी दिल्लीला असतात आणि सर्व धर्मप्रेमी भिक्खू संघ भिक्खूगण श्रद्धावान उपासक हो, ज्या भारतीय भिक्खू संघाच्या माध्यमाने आम्ही घाटकोपर या ठिकाणी वास्तव्य करतो, त्या भारतीय भिक्खू संघाला आपल्यासारख्या श्रद्धावान महिला यांनीच भिक्खूंसाठी निर्माण केलेलं आहे। त्यामधील आमच्या ज्येष्ठ उपासिका आदरणीय शशिकला जाधव, पूज्य भंते ज्योती रत्नजी मास्तरी, धर्मबंधू ते आम्ही समकालीनच आहोत भिक्खू जीवनामध्ये आणि त्यांच्या जाण्याने सर्व भिक्खू संघाला फार दुःख झाले। त्यांचे बंधू आमच्या आलेल्या भिक्खू संघाचे एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत, सतत माझ्या संपर्कात असतात आणि त्यांनी आजचं निमंत्रण मला व्हिएतनाम या होचिमिन शहरामध्ये दिलं होतं, जिथे मला भगवान गौतम बुद्धांच्या अस्थी घेऊन जाण्याचा, त्या अस्थींचा सेवा करण्याचा संधी उपलब्ध झाली होती मे मागच्या। तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं आणि माझ्या विहारात पण येऊन त्यांनी निमंत्रण दिलं, तर मी त्यांचा आभारी आहे। पूज्य भंते ज्योतिरत्नजी यांच्याबद्दल एवढंच सांगू इच्छितो की त्यांना सुगती मिळो। भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे, प्रवचन करतील, मार्गदर्शन करतील, त्यांना सुगती मिळो यासाठी मी प्रार्थना करतो। आणि आमचे मित्र बुद्धश्री हे सुद्धा त्यांच्या कार्याला गती मिळो। ॲक्च्युली बघायला गेलं तर एक भिक्षू ज्याला मराठी येत नाही, ज्याला हिंदी येत नाही आणि तो भिक्षू आपल्या मुंबईसारख्या महानगरामध्ये मेट्रो सिटीमध्ये येतो आणि मेट्रो सिटीमध्ये येऊन धम्माचे बीज पेरून धम्म तुम्हाला आम्हाला सांगून खूप छान नालंदा विपसना सेंटर, त्याचप्रमाणे सामाजिक संस्था आणि अशा विहाराची खूप सुंदर निर्मिती करतो। शरीरानं आजारी व्याधीनं पछाडलेला हा व्यक्ती, फार दुर्धर आजारामध्ये हा व्यक्ती होता, तरीही करत असताना धर्माची सेवा केली, आपण त्यांना सहकार्य केलं। धर्मबळ एवढं महत्वाचं आहे, त्या धर्मबळानं कुठलाही व्यक्ती असो तो अकुशल कर्मातून बाहेरच जातो। त्याच्यावर कितीही अन्याय होऊ द्या, त्याला कितीही त्रास होऊ द्या, पण त्या त्रासाला त्याला धर्म मदत करतो। अशीच मदत पूज्य भदंत आमचे मित्र बुद्धश्री यांना मिळो आणि त्यांचं उर्वरित कार्य पूज्य भदंत पुढे घेऊन जाओ, आपल्या सर्वांच्या सहकार्याने पुढे नेओ अशी मी मंगल कामना करतो आणि पूज्य भिक्खू संघाला त्रिवार वंदन करून माझे 2 शब्द समाप्त करतो। नमो बुद्धाय।